आज आपण काजू कतली ही रेसिपी बनवणार आहोत। अगदी झटपट आणि कोणीही बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे। गॅस लावायची गरज नाही आपल्याला। तर इथे साहित्य बघून घेऊ। आपण 250 ग्राम काजू घेतले आहे, अर्धी वाटी पिठी साखर, अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे, 1 चम्मच तूप लागणार आहे, वेलची पूड आणि थोडंसं दूध, म्हणजे एखादा चम्मच एवढं दूध लागेल। तर आता सर्वात आधी आपण हे जे काजू आहेत त्याची पूड करून घ्यायची आहे। तर इथे मी या मिक्सरच्या जारमध्ये, छोटा जार आहे, यामध्ये आधीच पिठी साखर काढून घेतलेली आहे। त्याच भांड्यात आपण काजू टाकून फिरवून घेणार आहोत। तर काजू ची पावडर कशी करायची, मिक्सर जे आहे चालू बंद करायचं, म्हणजे पावडर छान बनते। एकसारखं जर आपण चालू ठेवलं मिक्सर तर काजूमधलं तेल बाहेर येऊन त्याचा गोळा तयार होतो। त्यासाठी मिक्सर चालू बंद करून अशी पावडर बनवून घ्यायची आहे। आणि पावडर बनवायच्या आधी हे जे काजू आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचे थोडा वेळ, म्हणजे पावडर छान अशी बनते। आता ही काजूची जी पूड बनवून घेतली आहे ती चाळून घेऊ आपण, म्हणजे काजू कतली छान अशी मस्त बनते। खूपच सोपी पद्धत आहे ही। आपल्याला इथे पाक नाही बनवायचा आहे किंवा ही काजू कतली खराब होण्याचाही प्रश्न येत नाही। तर अशा पद्धतीने नक्कीच एकदा तुम्ही बनवून बघा आणि चवीला तर अप्रतिम अशी ही लागते। आता यामध्ये आपण मिल्क पावडर टाकून घेऊ। अर्धी वाटी टाकायची। 250 ग्राम काजूला आपण अर्धी वाटी मिल्क पावडर, अर्धी वाटी पिठी साखर। तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, किती गोड किंवा कमी पाहिजे तेवढी साखर घ्यायची। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी वेलची पूड टाकायची, नाही टाकली तरी हरकत नाही, पण टाकल्यावर छान स्वाद येतो काजू कतलीला। परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 चम्मच साजूक तूप टाकायचं। हाताने हे आपण मिक्स करून घेणार आहोत। आणि नंतर थोडंसं दूध एकदम नका टाकू, थोडं थोडं करून टाकायचं आहे, म्हणजे याचा गोळा बनल एवढंच दूध घ्यायचं आहे आपण। तर इथे तुम्ही पाहू शकता असा आपण हा गोळा तयार करून घेतला आहे। तर इथे या पोळपाटावरती ही पॉलिथिन घ्यायची आणि याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। आता यावरती जे आपण हा गोळा तयार करून घेतला आहे थोडासा हाताने थापून घ्यायचा। आणि वरूनही अशी पॉलिथिन ठेवून लाटण्याने लाटायचं आहे। तर इथे तुम्ही किती पातळ किंवा जाड तुम्हाला जसं हवं आहे तशी ही पोळी लाटून घ्यायची। तर इथे पाहू शकता आपण जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही अशी ही पोळी लाटून घेतली आहे। आणि आता याच्या आपण कडा कट करून घेऊ। तुम्ही ही काजू कतली एकदा जर बनवली तर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवून खाल, इतकी छान लागते आणि बनवायला तेवढीच सोपी आहे। अगदी कमी साहित्यामध्ये छान अशी काजू कतली बनते ही। तर सर्व बाजूने आपण ह्या
कडा कट करून घेणार आहोत, कारण ते दिसायला बऱ्या दिसत नाहीत. अशा पद्धतीने आता आपण काजू कतलीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही उभं कट करू शकता किंवा मी जसं कट करत आहे तसंही कट केलं तरी चालेल. हलक्या हाताने हे चिरा देऊन घ्यायचे आहेत. आता कतलीचा आकार द्यायचा आहे. हवं तर थोडंसं चाकूला तूप लावून घ्या, म्हणजे ते चिटकणार नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता छान आपल्या ह्या कतल्या तयार झाल्या आहेत. आपण त्या काढून घेऊ. ह्यावर तुम्ही चांदीचा वर्खही लावू शकता. आणि मी इथे वेलची पूड टाकली आहे. तुम्ही इसेन्स टाकू शकता. छानसा असा एखादा इसेन्सही टाकू शकता, त्याने पण खूप छान लागते ही कतली. तर इथे पहा तुम्ही आपली काजू कतली किती छान अशी तयार झाली आहे. आहे ना सोपी पद्धत. तर नक्कीच अशा पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून बघा. आणि ही काजू कतली कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये ज़रूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.